जे तीर्थक्षेत्र आहे ते स्वयंभू आहे, ते देव कुंतेश्वर आणि कोकणची काशी आणि ऊर्जास्था या ठिकाणी या देवस्थानची महती पूर्ण जगात गेलेली आहे. आणि त्याच ह्याच्याप्रमाणे काही वर्षभर वेगवेगळ्या वार्षिक येत असतात, काही सण येत असतात. त्याच्यापैकीच एक जो दीपोत्सव जो आहे, हा दीपोत्सव गेली 7 ते 8 वर्ष आम्ही चालू केल्यापासून 7 ते 8 वर्ष आम्ही हा साजरा करतो. ह्यावेळेचा दीपोत्सव 21,000 पणत्याने हे सगळं उजाळलेलं आहे. आता बघताय तुम्ही पूर्ण जे काय आज दिसतंय तिथं माहोल किंवा जी काय आज ऊर्जा, एक प्रचंड ऊर्जा आणि आलेला भाविक भक्तगण, या भाविक भक्तगणांकडनं ते दीप प्रज्वलित केले जातात, मान्यवरांच्याच ते दीप प्रज्वलित केले जातात. आणि हे सगळं जे काय अर्ध्या 1 तासात दीप प्रज्वलनाचा जे कार्यक्रम होतो आणि पूर्ण कार्यक्रम हा 4 ते 5 तासात पूर्ण होतो. तर हे जे समाधान, जे आनंद किंवा त्या चरणी जाऊन जी सेवा करायला मिळते भक्तिमय वातावरणात, त्याच्यामुळे येणारा भाविक भक्त एवढा आनंदी होतो आणि त्याला एक एवढी ऊर्जा मिळते की त्याच्या भविष्यातल्या पुढच्या ह्याच्यात एक ताकद होऊन जाते, आणखीन आनंद सगळा निर्माण होतो. या ठिकाणी बघताय तुम्ही आज सगळं हे रोषणाई आहे, लाईटची रोषणाई आहे, त्याच्यानंतर एक रांगोळी स्पर्धा आहेत, या सगळ्या भक्तगणाने फुलांच्या रांगोळी स्पर्धा आहेत. तुम्ही बघितल्यानंतर एवढ्या कलाकारांनी एवढे चांगल्या प्रकारे या ठिकाणी रांगोळ्या काढलेल्या आहेत की त्या रांगोळ्या बघूनही एवढं समाधान वाटतं, एवढा आनंद वाटतो. आणि हा सगळे भक्तगण आनंदी होऊन या ठिकाणी परतीच्या मार्गाला जातात. त्यासाठी या आजच्या दिनानिमित्त सर्वांना मी दीपावलीच्या आणखीन आजच्या दीपोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांना एक आवाहन करतो की सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्याला स्वतःची काळजी घेऊन परतीला जाताना आपण काळजी घेऊन परतीचा प्रवास करायचा आहे, अशा प्रकारचं मी आवाहन करतो. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त, आजच्या उत्सवानिमित्त किंवा आजच्या दीपोत्सवानिमित्त मनपूर्वक हार्दिक आभार मानतो आणि धन्यवाद.